आजच्या लेक्चरमध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर्सबद्दल बघणार आहोत. सीमध्ये तुम्ही ऑलरेडी जे काही कंट्रोल स्ट्रक्चर्स वापरले आहेत ते सगळेचे सगळे कंट्रोल स्ट्रक्चर आपण C++मध्ये वापरतो. तुम्ही सगळ्यांशी फॅमिलियर असाल तरी पण एक आपण छोटीशी रिव्हिजन घेऊया. प्रत्येक स्टेटमेंटचा सिंटॅक्स आणि त्याचा यूज बघूया. ओके, टोटल C++मध्ये इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, स्विच केस स्टेटमेंट, डू व्हाईल स्टेटमेंट, व्हाईल स्टेटमेंट आणि फॉर स्टेटमेंट अशी कंट्रोल स्ट्रक्चर्स वापरले जातात. वन बाय वन आता आपण बघूया प्रत्येक स्टेटमेंटचा यूज काय. ओके, आता पहिलं स्टेटमेंट आहे इफ एल्स स्टेटमेंट. ओके, जर एखादं एक्सप्रेशन ट्रू असेल किंवा फॉल्स आहे चेक करायचं असेल तर आपण इफ एल्स स्टेटमेंट वापरतो. सिंटॅक्स बघा त्याचा कसा आहे तो. इफ इन राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेशन इज ट्रू और कंडिशन, तुम्ही असं काहीही म्हणू शकता. इन राऊंड ब्रॅकेट कंडिशन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट ॲक्शन 1 क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट एल्स ॲक्शन 2 ओपनिंग कर्ली ब्रॅकेट ॲक्शन 2 क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. आता स्क्रीनवर तुम्हाला एक छोटासा प्रोग्राम दाखवला आहे बघा मी. इथे आपल्याला तुम्हाला तुमच्या इफ स्टेटमेंटचा यूज करेल. इफ इन ब्रॅकेट ए ग्रेटर दॅन बी, आपण कंडिशन काय चेक करतो आहे की वेदर ए ग्रेटर आहे की बी ग्रेटर आहे. पण आपण इथे एक कंडिशन ठेवली आहे इफ ए ग्रेटर दॅन बी देन आपल्याला काय करायचं आहे ए इज मॅक्स हे प्रिंट करायचं होतं. म्हणून बघा काय केलं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट सी आऊट बरोबर आपण कायम लक्षात ठेवा इन्सर्शन ऑपरेटर वापरतो. इन्सर्शन ऑपरेटर ए इज मॅक्स क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट एल्स सी आऊट बी इज मॅक्स. ओके, जसं तुम्ही सीमध्ये करत होता प्रिंटेफ ए इज मॅक्स अँड प्रिंटेफ बी इज मॅक्स, तसंच आपण सी आऊट ए इज मॅक्स अँड सी आऊट बी इज मॅक्स असं करतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्विच स्टेटमेंट. ओके, स्विच स्टेटमेंट म्हणजे जर तुम्हाला एखादा मेन्यू ड्रिव्हन प्रोग्राम करायचा असेल तर मोस्टली आपण स्विच स्टेटमेंट यूज करतो. म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त ऑप्शन्स हवे असतील की हे प्रेस केल्यानंतर हा ऑप्शन यायला पाहिजे, दुसरा कॅरेक्टर एंटर केल्यानंतर दुसरा ऑप्शन यायला पाहिजे. जर असे प्रोग्राम्स तुम्हाला करायचे असतील तर आपण स्विच केअर स्टेटमेंट वापरतो. पण सिंटॅक्स बघूया. स्विच एक्सप्रेशन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट केस स्पेस 1 कोलन ॲक्शन 1 ब्रेक, त्याच्यानंतर केस 2 कोलन ॲक्शन 2 ब्रेक अँड सो ऑन. शेवटची केस कायम लक्षात ठेवा का शेवटची केस कायम डिफॉल्ट केस असते. डिफॉल्ट ॲक्शन अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, आता इथे स्विच केसमध्ये केसेस वापरल्या जातात. केस 1 केस 2 केस 3 असं तुम्ही हव्या तेवढ्या केसेस देऊ शकता. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एंड कायम डिफॉल्ट केसनेच होतो आणि एक केस संपली हे कंपायररला करण्यासाठी आपण ब्रेक हा कीवर्ड वापरतो. आता तुम्ही स्क्रीनवर बघा एक छोटासा प्रोग्राम घेतला आहे स्विच कॅरेक्टर. म्हणजे आपण काय करणार आहोत, इथे कॅरेक्टर घेतला आहे बघा. जर एम प्रेस केला तर स्क्रीनवर काय प्रिंट व्हायला पाहिजे, मेल कॅन्डिडेट. आणि जर आपण एफ प्रेस केलं तर काय यायला पाहिजे स्क्रीनवर, फिमेल कॅन्डिडेट. आणि एम और एफ पेक्षा दुसरं काही प्रेस केलं तर काय यायला पाहिजे, इनव्हॅलिड जेंडर कोड असं आपल्याला स्क्रीनवर दिसायला पाहिजे. पण आपण काय करणार आहोत बघा, मी काय केलं आहे स्विच हा कीवर्ड वापरला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं आहे कॅरेक्टर, म्हणजे आपण काय चेक करतो आहे की कॅरेक्टर चेक करतो. सो पहिला मी केस ठेवली केस एम. जर युजरने एम एंटर केलं कीबोर्डवरून तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, मेल कॅन्डिडेट. अगेन आपण प्रिंट करण्यासाठी काय वापरतो इथे सी आऊट अलॉंग विथ इन्सर्शन ऑपरेटर. ओके, वापरलं, सेमिकोलन दिलं आणि ती केस तिकडे ब्रेक केली. सेकंड केस घेतली एफची. जर युजरने एफ एंटर केलं तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, अगेन सेम प्रोसिजर वापरली आहे सी आऊट इन्सर्शन ऑपरेटर फिमेल कॅन्डिडेट अँड ब्रेक. त्याच्यानंतर जर ह्या दोघांपैकी कुठचीही कंडिशन नसेल तर आपण डिफॉल्ट केस देतो. त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत, इनव्हॅलिड जेंडर कोड. त्याच्यानंतर बघूया व्हाईल स्टेटमेंट. ओके, व्हाईल स्टेटमेंटचा यूज काय होतं, एखादी म्हणजे जोपर्यंत
व्हाईलमधली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत एखादं रिपीटेड लूप चालू राहायला पाहिजे म्हणून आपण काय वापरतो, व्हाईल वापरतो. मग आता ते सिंटॅक्स बघा, व्हाईल कंडिशन इज ट्रू, जो ओपनिंग कर्ली ब्रॅकेट ॲक्शन 1 क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. स्क्रीनवर बघा, आता मी एक कंडिशन ठेवली, आय ग्रेटर दॅन 5. आपल्याला काय करायचं आहे, आय ग्रेटर दॅन 5 असेल तर काय प्रिंट करायचं आहे, नंबर ऑफ क्लास प्रिंट करायचा आणि आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट बाय 1 करायची. मग आपण काय लिहिलं आहे बघा, व्हाईल इन ब्रॅकेट आय ग्रेटर दॅन 5 ब्रॅकेट कंप्लीट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट सी आउट इन्सर्शन ऑपरेटर डबल कोट्समध्ये काय लिहिलं, नंबर ऑफ क्लास डबल कोट कंप्लीट केलं, सेमिकोलन दिलं आणि पुढे लिहिलं आय प्लस प्लस, म्हणजे प्रत्येक इटरेशन नंतर आयची व्हॅल्यू काय होणार, 1ने इन्क्रीज होत जाणार. आणि हे कधीपर्यंत होणार, जोपर्यंत आपली कंडिशन व्हाईलची जी काही कंडिशन आहे ती ट्रू आहे तोपर्यंत. नेक्स्ट आहे डू व्हाईल स्टेटमेंट. ओके, डू व्हाईल स्टेटमेंट म्हणजे डू आणि व्हाईल स्टेटमेंट सेम काम करतात. म्हणजे एखादी कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत काय होतं, तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट केला तो रिपीटेड टाइम्स. फक्त डू आणि डू व्हाईल स्टेटमेंटमध्ये एवढाच फरक आहे की डू व्हाईल स्टेटमेंटमध्ये पहिल्यांदा सगळं एक्झिक्युशन केल्यानंतर ॲट दी एंडला चेक केलं जातं की वेदर दॅट कंडिशन इज ट्रू ऑर नॉट. आणि व्हाईलमध्ये काय होतं, पहिल्यांदा कंडिशन चेक केली जाते, कंडिशन जर ट्रू असेल तरच पुढची काय होतात, जी काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतं. ओके, स्टेटमेंट सिंटॅक्स बघा, डू ओपनिंग कर्ली ब्रॅकेट ॲक्शन 1 क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट व्हाईल कंडिशन इज ट्रू. ओके, आता स्क्रीनवर बघा तुम्ही एक मी प्रोग्रॅम घेतला आहे, आय इज इक्वल टू 0 असाइन केला आहे. डू स्टेटमेंटमध्ये काय लिहिलं आहे, सी आउट आय, म्हणजे मला काय करायची, आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. प्रत्येकाच्या नंतर मला काय पाहिजे, व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर न्यू लाईनला दुसरी व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आय प्लस प्लस. ओके, आणि नंतर चेक केलं आहे व्हाईल आय लेस दॅन 5. आता इथे बघा, मगाशी व्हाईलमध्ये आपण व्हाईल कंडिशननंतर सेमिकोलन दिलं नव्हतं, पण डू व्हाईल लूपमध्ये जेव्हा तुम्ही व्हाईलनंतर एखादी कंडिशन लिहिता तेव्हा त्याच्यानंतर तिथे सेमिकोलन देणं इम्पॉर्टंट असतं, की जर तुम्ही सेमिकोलन दिलं नाही तर तो तुमचा प्रोग्रॅम एक्झिक्यूट होणार नाही. आता याच्यात फरक काय आहे सांगा, आयची व्हॅल्यू आय लेस दॅन 5 असेल, आयची व्हॅल्यू ते किती वेळा प्रिंट होणार, म्हणजे आय लेस दॅन 5 ही कंडिशन जरी ट्रू फॉल्स झाली तरी ती पहिल्यांदा ते काय होणार, आयची व्हॅल्यू 5 म्हणून प्रिंट होणार. ओके, त्याच्यानंतर आहे लास्ट स्टेटमेंट फॉर स्टेटमेंट. ओके, फॉरचा सिंटॅक्स बघा, फॉर इन ब्रॅकेट इनिशियल व्हॅल्यू कंडिशन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट ॲक्शन 1 क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. आता याच्यामध्ये बघा, आपण मोस्टली पुढचं लूप असेल तर ते फॉर लूप आहे, कारण आपण 3 स्टेप ह्या एका फॉर लूपमध्ये करतो. व्हेरिएबल इनिशियलायझेशन करतो, एखादी कंडिशन चेक करतो आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण आपण एकाच पहिल्याच लाईनमध्ये करून घेतो. त्याच्यामुळे प्रोग्रॅमिंगला फॉर लूप मोस्टली सुटेबल होतं. आता इथे प्रोग्रॅम एक्झाम्पल बघा, मी एक फॉर लूप वापरला आहे, इंटिजर आय. तेच मी मगाशी काय केलेलं, आपल्याला इंटिजर आय डू व्हाईलमध्ये असं डिस्क्राईब करावं लागलं होतं, पण फॉर लूपमध्ये आपण काय केलं, विदिन अ फॉर लूप आपण डिफाईन करतो आहे इंटिजर आय इज इक्वल टू 0. नंतर तो चेक करणार कंडिशन आय लेस दॅन इक्वल टू 5 अँड आय प्लस प्लस, आणि डायरेक्टली आपण फक्त एकच स्टेटमेंट लिहिलं, सी आउट आय. त्याच्यानंतर काय केलं, प्रत्येक आयची व्हॅल्यू प्रिंट केली आणि प्रत्येक व्हॅल्यू न्यू लाईन लिहायला पाहिजे म्हणून आपण इथे स्लॅश n वापरलं. थँक्यू.